नमस्कार मित्रांनो, मी सुमित मोरे, पवईचा मच्छीवाला। तर आज माझ्या घरामध्ये आई वडिलांची भांडणं झाली आहेत। तर माझ्या लहान भावांना मी आज जेवण बनवणार आहे, तर चला पाहूयात। तर आज आपण जेवणामध्ये पॉम्फ्रेट फ्राय करणार आहोत, एका पॉम्फ्रेटचे कालवण करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण या पॉम्फ्रेट्सना लिंबू लावून घेऊया। असं काही जास्त काही मसाले यूज नाही करत। मीठ, हळद आणि हे घरात बनवलेला मसाला आहे। ह्याच्यामध्ये आईने माझा सर्व खोबरं आणि मम्मी दरवर्षी बनवते, म्हणजे 10 किलो बनवते आणि वर्षभर चालवते। आणि ती त्यांच्या घरांना पण देते, म्हणजे त्याच्या माहेरी पण देते, थोडं देते। तर पप्पा तिला ओरडतात की आपण बनवलेला मसाला माहेरी का देतेस। तर याच्यामध्ये काय काय आपला मसाला असतो? गरम मसाला, मीठ, हळद, पटेली नगूर, काय काय असतं ते बोल। हा मालवणी मसाला आहे, मीठ आहे आणि हे लाल तिखट। तर आता आपण हे सर्व टाकणार आहोत। मळ्यामंदी पिरतीचं पाणी बघायला कवच ना बा, याला आता आपण काय ठेवलंय आपण? मॅग्नेट वाला ठेवलाय। हा, मॅग्नेट वाला ठेवलाय याला। त्याच्यावर ढाकण ठेव। कालवणासाठी आपण मसाला बनवणार आहोत। त्यासाठी आपण घेतलाय कांदा, लसूण, सुकं खोबरं, संकेश्वरी मिरची आणि धने। तर आता आपण पॉम्फ्रेटचं कालवण बनवणं चालू करूयात। आता आपण यात तेल टाकलं आहे, तर आता आपण यामध्ये मोहरी म्हणजे राई टाकून घेऊयात। हे चिरफळ आहेत। माझी आई भांडण करताना विषय असं ढवळत असते, तसं पण ढवळत घेऊया बघा। ढवळत तर आता याच्यामध्ये आपण हळद, मीठ, मसाला, हे मसाले आहेत। माझ्या आई सारखं भांडणामधलं ढवळते मम्मी, आई असे ढवळून घेऊया परत। तर आता आपण हा जो मसाला बनवला आहे तो मसाला टाकून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये थोडं आपण पाणी टाकून घेऊया। हे कोकम आहेत, आमच्या गावातल्या घरातल्या झाडांचे आहेत। हे आता आपण कालवणमध्ये टाकूया। थोडे कालवणामध्ये आपण कोकम टाकलं आहे, तर याला आता आपण उकळी येण्यासाठी थोडं झाकून ठेवून देऊयात। आणि मग ह्याच्यामध्ये आपण मासा सोडूया। पॉम्फ्रेट मासा हा लगेच तयार होणारा मासा आहे, त्यासाठी आपण याला उकळण्यासाठी ठेवून देऊयात। तर आता आपण पॉम्फ्रेट फ्राय करणार आहोत। त्यासाठी आपण आता तवा गॅसवरती ठेवला आहे गरम होण्यासाठी। त्यात आपण तेल टाकूयात आणि तेलामध्ये थोडंसं हे आपण काश्मीरी लसूण घेणार आहोत। त्याला चेचून तेलात टाकून वरती पॉम्फ्रेट फ्राय करायला टाकूयात। आता हे पॉम्फ्रेट्स आपले मॅरिनेट झाले आहेत चांगले, त्यांना आपण फ्राय करूयात। आता हा पॉम्फ्रेट आपण आता तेलात सोडूयात फ्राय होण्यासाठी। हे आपले पॉम्फ्रेट्स आहे पवईच्या मच्छीवाल्याचे। क्वालिटी बघा, क्वांटिटी बघा, खावंच लागतंय। आता या कालवणला उकळी यायला सुरुवात झाली आहे। त्यात आपण आता कालवणचे पॉम्फ्रेट्स आपण यामध्ये सोडूयात। एक सोडतात, आपण पूर्ण असं सोडून देऊयात आणि थोडंसं असं हे करून त्याला परत आपण असा टाकून देऊया। तुम्ही या कालवणाला कलर पाहू शकता आणि पॉम्फ्रेट आपला पाहू शकता फ्राय केलेला। मग या जेवायला।